कल्याणांच्या अंगावर ते कुबडी फेकली आणि कल्याणाला सांगितलं रेगोड. रेगोडली कल्याणने जमिनीवर आणि त्या रेषेच्या आत यायला सांगितलं. तो आला. आता तो कोण आहे? शब्द बदलले. आता म्हणला मी अंतेज आहे. पुन्हा रेगोड कल्याण. कल्याणनी रेगोडली. पुन्हा त्याला आत बोलावलं रेषेच्या आत. कोण आहेस तू? आता म्हणाला मी वैश्य आहे. पाक तमरंग एकदम गेलाय. पुन्हा रेगोड म्हणले. रेगोडली. पुन्हा ते म्हणले तू कोण आहेस? म्हणाला मी क्षत्रिय आहे. काळा रंग आणि लाल रंग मिश्रण गेलं. आता लाल रंग उरला. पुन्हा ते कोण आहेस तू? पुन्हा रेगोडली. आत आला. म्हणे मी ब्राह्मण आहे. पुन्हा रेगोडली. आत ये तू. कोण आहे? म्हणे 18 पुराण सर्व शास्त्र वेद पंडित आहे मी. सांगा कोणाशी वादविवाद करू? त्यांनी सांगितलं आपल्याकडे शास्त्री आलेले सदाशिव शास्त्री काशीचे, याच्याशी वादविवाद कर. रामदासांनी खून केली आणि झडला वादविवाद. पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा काय काय प्रश्न उत्तरं सगळे झाले. सदाशिव शास्त्री हारले. त्यांनी चाकू काढला जाणव्यातनं, जीभ कापणार इतक्यात कल्याणला खून केली रामदासांनी. त्याला पकडलं. याच्याकरता विद्या मिळवली का म्हणले? लोकांना हरवायला आणि जितवायला? सदाशिव शास्त्री म्हणाले महाराज तुम्ही हरवलं असतं ना हरकत नाही हो, कारण राजगुरूंनी हरवलं नाव झालं असतं. पण तुम्ही ज्या माणसाच्या हातून हरवलं मी मेलेलो बरा. नाही म्हणाले. असं नाही. मग सदाशिव शास्त्री शिष्य झालेले रामदासांचे. रक्तरंग एका क्षणात बदलू शकतात. पण त्याला एखादाच असं येतं 800 वर्षापूर्वी माऊलींनी पशुपासून देवत्व निर्माण करून वेद बोलवले रेड्यामुखी आणि रामदासांनी अंतजामुखी वेद बोलवले. ही पावर तपानी येते, तपश्चर्येने येते आणि हे सगळे रक्तरंग बदलतात. हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याकरता आपल्याला हे प्रयोग करावे लागतील. म्हणून जन्माने काही नाही, जन्माने आपण सगळे शूद्र समजायचं आणि जसे आम्ही आमच्यावर ते संस्कार करून घेऊ तसतसे आम्ही ब्राह्मणत्वाला जाऊ. पण प्रत्येकजण ब्राह्मण होऊ शकतो. हा भाग आहे. आता याची परिजन चारी हे वर्ण. प्रकृतीपासनं जी ही भूतावळ निर्माण झाली, म्हणजे माणसांचे देह निर्माण झाले, त्याप्रमाणे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र हे वर्णापासून 4 हे भाग झाले. पण 3 गुण आहेत, एक दुसऱ्यात मिसळले की 4 झाले. त्रिगुणी, मूळ त्रिगुणी शक्ती 4 भागामध्ये विभक्त झाली. सृजिले म्या गुण कर्म विभागे. आता इथे खोच आहे. त्रिगुणी शक्ती म्हणून आपल्यातही त्रिगुण आलेले आहेत. आपल्यामध्ये सत्व रजतम आलेलं आहे. मन आहे याचा अर्थच रजोगुण भाव आहे. लक्ष लागत नाही, मन लागत नाही याचा अर्थच रजोगुणी आम्ही आहोत, तमोगुणी आम्ही आहोत. लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी लक्ष लागेल मन गेलं म्हणजे रजभाग कमी झाला. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला वाटतं क्रोध कमी झाला त्यावेळेस तुम्ही पहा की तुमची स्थिती काय येते. की रक्तरंग त्यावेळेस बदललेले असतात. बरं गेले कुठे? काल आपण पाहिलंय. कित्तम जातो कुठे? कुठेही जात नाही. क्रोध तुमचा कुठेही गेलेला नाही. प्रेम उत्पन्न झालं म्हणून क्रोध गेला. रक्तरंगामध्ये सत्वभाव जास्त आला की झालं. आणि तुम्ही एकदा खवळ निर्माण केली आणि असे काही पॉईंट्स आले, सत्संगात राहिले नाहीत, ज्ञानेश्वरीत राहिले नाहीत, म्हणून सतत संस्कार पाहिजेत. एकदा का माणूस कटला की हा रंग दबतो सत्वाचा आणि रजाचा क्रोधाचा, पुन्हा रंग वर येतो. म्हणून लाईट ऑफ केलं की अंधार आहे. अंधार कुठेही गेलेला नाही. म्हणून आपला लाईट ऑफ होऊ देऊ नका. कुठेही गेलेलं नाही. म्हणून आधी नव्हते हो, आता फार क्रोधी झाले. दबला होता क्रोध तो फाळून वर आला. म्हणजे सतई
वर असेल तर तम दप्त, तम वर झालं तर सत दप्त. आपण पाहावं काय वर करायचं आणि काय खाली करायचं. कर्मविभागे गुणाप्रमाणे कर्मनिधान केलं भगवान म्हणून. त्यावेळेस स्केलपट्टी लावली. जे ब्राह्मणत्वाला पात्र होते, ज्यांच्या रक्तामध्ये केवळ सत्व रंग होता, त्यांना म्हणले समाध्यामध्ये राहून याची उपासना करा. तेजाची तपश्चर्या सगळ्यांनाही शक्ती पुरवा. तिन्ही लोकांना, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, यांचं गुरुपद त्यांच्याकडे दिलं. ट्रान्समिशन ऑफ पॉवर त्यांच्याकडे दिली. कारण किरण शुद्ध निघत होती. कुंडलिनी शक्ती जागी करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे दिलं. मग आले क्षत्रिय, जे जोशपूर्ण होते, रजोगुणी होते, त्यांना क्षत्रिय केलं. युद्ध जिंकायचे, मारामाऱ्या करायच्यात, लढाया करायच्यात, ते क्षत्रिय, त्यांना ते काम दिलं. वैश्यांना व्यापार दिला. कारण काळा रंग आणि लाल रंग मिश्र झाला म्हणून वैश्य, त्यांना व्यापार आणि कृषी, शेती व्यवसाय आणि व्यापार हा वैश्यांना दिला. आणि शूद्रांना सेवा दिली. सेवा का दिली? तिन्ही वर्णाच्या याच्यातनं सेवा केल्यानंतर त्या किरणांनी त्यांच्यामध्ये बदल व्हावा, सेवा दिली. अशा रीतीनं. आणि प्रत्येकाला चढो, खाली घसरले तर चढा. जसे चढले त्यावेळेस स्केलपट्टी लावली, पण आपण नंतर ती जन्माने घेतली, कर्माने घेतली नाही. पुढे मग आज काय हो, बाटा कंपनी ब्राह्मणाच्या हातात आहे. बाटा म्हणजे बूट, बाटा कंपनीचा बूट. आता चांभार म्हणतात का त्याला? हे बाटा कंपनीचे मालक आहेत. कोणी म्हणलं चांभार येतं ते मारीलच ते बाटावाला. चपलांचा, कुलकर्णी नावाच्या माणसाचा चपलाचा व्यवसाय, त्याला म्हणा बरं चांभार आहे. किर्लोस्कर लोहार आहेत, म्हणजे इंडस्ट्री, मशिनरी पार्ट्स, लोहाराचंच काम झालं. साथीवर नाही. त्यावेळेस बाबा त्या जातील. आता लढायला जर तुम्हाला वैश्य दिले, ते काय शौर्य गाजवणार? 1 क्विंटलचं चिलखत होतं म्हणतात राणा प्रताप आणि अमरसिंग राठोडचं. 1 क्विंटलचं चिलखत ज्यावेळेस 10 किलो उचलत नाही. आता हे 10 किलो उचलत नाही, हे जर गेले लढायला तर रडतील तिथे. लढणार नाही, रडणार. म्हणून ज्याला शक्ती आहे, रजोगुण आहे, त्यांना ते काम दिलेले. पण आता शक्ती क्षीण झालेले सगळेच खाली आहेत, सगळे शूद्र आहेत. भागो, जो आगे भागेगा जीतेगा सो जीतेगा. सगळे खाली पडले. वर्णसंकर झाला म्हटलंय नंतर भगवद्गीतेमध्ये. वर्णसंकर म्हणजे मूळ रक्तरंगाचे लोक राहिलेच नाही. ब्राह्मणाचा मुलगा त्या ब्राह्मणच राहिला नाही. आज फर्स्ट क्लास अभिषेक पिंडीवर होतात आणि संध्याकाळी दारूचा अभिषेक ब्राह्मण करतात स्वतःला. पिंडीवर दुधाचा अभिषेक दिवसा, संध्याकाळी आपल्या पिंडीवर तो अभिषेक. कुठे ब्राह्मणत्व राहिले? हा सगळा भाग विकृत झालाय, कारण वर्ण संकर झालाय. वर्णच आता मूळ राहिलेलं नाही. म्हणून आता सगळं खाली आलंय ते वर चढवायचं आहे, आणि हे काम आपल्याला आलेलं आहे. आता याची परी जाण म्हणून अगोदर रक्तरंग जसा होता, म्हणजे गुण जसे होते रक्तामध्ये, सत्वगुण असेल, रजोगुण असेल, तमोगुण असेल, तसे कर्म दिल्या गेले. तसे कर्म दिल्या गेले. आता याची परी जाण. मी एकदा
25 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे जयंतीला मला बोलावलं पाहुणे म्हणून. कोण होतं माझ्याबरोबर? आपल्यापैकी कोणी होतं का कळंबरकर वगैरे? नाही, दरक होते. अण्णाभाऊ साठे जयंतीला मला बोलावलं. मी होतं म्हणलो. हो म्हणल्यावर म्हणलं काय बोलावं आपण? भानगड पडली. नाही म्हणता येत नाही आणि हो म्हणावं तर शब्द चांगलेच निघाले पाहिजेत तोंडातनं. गेलो तिथे. विजय गव्हाणेपासून सगळी मंडळी आली होती आणि प्रत्येकजण दलित उद्धाराची गप्पा मारत होता. तुमचा उद्धार झाला पाहिजे, तुमचं असं झालं पाहिजे, तळागाळातल्या लोकांना वर नेलं पाहिजे, अस्पृश्यता घालवली पाहिजे. मी फक्त ऐकत होतो. शेवटी मला उभं केलं. मी म्हणालो, कोण म्हणताय तुम्ही दलित आहात? अरे तुम्ही पुत्र अमृताचे. काय टाळ्या पडल्या त्यावेळेस. प्रत्येकजण क्षुद्र आहे म्हणलं. आम्ही क्षुद्र आहोत. तुम्हाला क्षुद्र म्हणणारे पहिले क्षुद्र आम्ही आहोत. कारण आम्हाला क्षुद्रत्वाची व्याख्या माहीत नाही. असं ते भाषण केलं. 4 प्रोफेसर घरी आले की ती थिअरी आम्हाला सांगा. म्हणजे इतकं आवडलं त्यांना. हे आम्हाला कन्सेप्टच माहिती नाही म्हटलं. मनुस्मृती सगळं काढलं मी. हाच विषय मांडला त्यावेळेस. गुण कर्म विभाग अशा जन्मना जायतो क्षुद्रा संस्कारात द्विज उच्चते, असा तो विषय मांडला. इतका आवडला त्या लोकांना. म्हणून खरं सायन्स ही आहे. हे 3 गुण, त्यांचे रंग, त्यापासून बनलेले 4 वर्ण, रंगप्रमाणेचे गुणधर्म, त्यानुसार उत्पन्न होणारे कर्म, याचे विज्ञान ठरून मीच उत्पन्न केले. माया ही त्रिगुणी आहे. ज्यावेळेस गुणमयी माया म्हटलंय, त्याच्यात सत्व आहे, त्याच्यात रज आहे, त्याच्यात तम आहे आणि प्रकृतीमुळे ती गतिवंत झाली. ही गुणमयी माया प्रकृतीमुळे गतिवंत झाली. कर्म प्राण त्याच्यात आला म्हणून माया ही गुणमयी. गुणमयी म्हणजे त्रिगुण आलेले आहेत तिच्यामध्ये. पुढची ओवी. जे प्रकृतीचेणी आधारे गुणाचेणी व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली. आता अर्थ तुम्हाला कळाला असेल. इथपर्यंत आणून सोडायचं होतं, तितकं आणलं. जे प्रकृतीचेणी आधारे. प्रकृती म्हणजे कर्म, कर्मशक्ती. आता ही प्रकृती म्हणजे कर्मगती. कर्मगती कोण देतो? प्राण. प्रकृती प्राण. हालचाल कोण करतो शरीरात आपल्या? प्राण. लक्षात आले की नाही? गतिवंत कोण आहे? प्राण. चेतनत्व कोणामध्ये? प्राणामध्ये. अभिव्यक्त कशात होती ती शक्ती? प्राणामध्ये. व्यक्त प्राणामध्ये होते. प्रकृतीचेणी आधारे गुणाचेणी व्यभिचारे. मूळ प्रेरक शक्तीच्या आधाराने रक्तातील गुणांच्या वर्णाची भेसळ किंवा मिसळ होते. त्याने हा स्वभाव असल्यामुळे त्या त्या रंगद्रव्यानुसार भावना वासना त्यानुसार कर्मे घडतात. त्याची वैज्ञानिक फोड मी केली आहे. हजारो जन्मात जर आम्ही पाप केली असतील, ह्या जन्मात आम्ही तमोगुणी नक्की होणार. आमच्या रक्तरंगा वर्ण मागच्या जन्मी किती पाप केलेत, किती पुण्य केलं, याचा लेखाजोखा रक्तावरही लावता येतो. कुठलाही साधू असो, किती साधना करतो याच्यावर जाऊ नका. त्याचं रक्त फक्त काढू दे म्हणा आणि त्याला दाखवा हे तुझं साधुत्व. लक्षात घ्या. म्हणून ड्रेस घातलाय म्हणून साधू नाही. साधू प्राणाला नाव आहे आणि प्राण ज्याचा वर जातो तो साधू. ऊर्ध्वरेता भवेत साधू, अधोरेता भवेत अधू.
ज्याचा ऊर्ध्व प्राण असतो तो साधू. आपण ज्याचा ड्रेस असतो आणि ज्याने संसार सोडलाय तो साधू, असे अर्थ नाही. जे प्रकृतीचेणी आधारे, गुणाचेणी व्यभिचारे, हजारो जन्मात कर्म थिअरी प्रमाणे एक प्रकृतीचेणी आधारे. प्रकृती म्हणजे कर्मशक्ती. तुम्हालाही प्रभू म्हणतोय मी गुणशक्ती दिली, माया दिली आणि तुम्हालाही कर्मशक्ती दिली. लक्षात घ्या, कर्मशक्तीमुळे गुणशक्तीमध्ये फरक पडतो. कर्म जे तुम्ही केलात त्याचं प्रगटीकरण गुणात होतं किंवा गुणाचं प्रगटीकरण कर्मात होतं. दोन्ही एक दुसऱ्याला अवलंबून आहेत बरं का. म्हणजे सात्विक कर्म केलं तर कर्म सात्विक होईल, गुणही सात्विक म्हणजे सत्वभावाकडे जातील. तुम्ही राजसी कर्म केले, कर्मशक्ती राजसी होईल. तुम्ही तामसिक कर्म केले, गुणशक्ती तमोगुणी होईल. मायाशक्ती आपल्या जवळची तमोगुणी होईल. सत्वगुण, तमोगुण, रजोगुण हे कर्मावर आधारलेले. म्हणून भगवान म्हणतात चॉईस मी तुम्हाला दिलाय, मी काहीही फळ देत नाही, ही प्रकृती तुम्हाला फळ देते, मी नाही. मी म्हणजे हिरण्यगर्भावस्था. आता लक्षात घ्या, मी म्हणजे स्वतः घेत असलेला भगवान. तुम्ही मायेच्या अधीन आहात, तुम्ही प्रकृतीच्या अधीन आहात. माया आणि प्रकृतीचे तुम्ही गुलाम आहात. म्हणून मी काही करत नाही, मी खेळ पाहतो. माया आणि माझ्या प्रकृतीचा जी तुम्हाला मी अनुदान दिली, आपल्याकडे दोन्ही आलेले आहेत, माया आली आणि प्रकृती आली. मग आपण जे नाचतो प्रभू खेळ पाहतो, आपला मायेचा खेळ, म्हणून त्याला मायावी म्हटलंय. लक्षात घ्या. आणि कृष्णाने ज्या लीला केल्या त्याला लीला म्हटलंय. लीला, चोरी केली त्याला चोरी नाही म्हटलंय, लीला. कृष्ण लीला, भगवंताच्या लीला. कारण माया आहे, स्वतः शक्ती घेऊन आलेले प्रभू, माया घेऊन आलेले. मग भगवान करतो का? पुन्हा प्रश्न आला. मी काही करत नाही. कोण करतं? तुम्हाला मी आत्मा दिला, माझ्या परमात्म्यामधून मी तुम्हाला आत्मा दिला, माझ्या मायाशक्तीमधून तुम्हाला मायाशक्ती दिली, माझ्या प्रकृतीमधून तुम्हाला प्रकृती कर्मशक्ती दिली, कर्मशक्ती आणि गुणशक्ती दोन्ही शक्ती मी तुम्हाला दिल्या. तुमचे कर्म जसजसे हजारो जन्मात चाललेत तसे तुम्ही फळं भोगतायत. मी न फळ देतो न काही करतो, मी फक्त पाहतो ओनली. आता जे आपण म्हणतो की आमच्या नशिबात आहे ते होत असतं, एका अर्थाने हे खरं आहे की तुमचे कर्म जसे मागचे होते तसे त्याचे फळ येतील. नंबर एक. मग देव देतो काय फळ? तो म्हणतो मी नाही. कारण प्रकृतीमध्येच रिॲक्शनची थिअरी दिली. जे कर्म केले त्याचं रिॲक्शन ऑटोमॅटिक आहे. तुम्ही बी कोणतं पेरलं त्याच्यावरनं फळ येईल. देवाने असं कसं फळ दिलं? मी लावलं असेल बाबळीचं झाड, पण आंबा यायला पाहिजे होता, नाही येणार. पण प्रभू काही करत नाही. मी तर म्हणतो काही करत नाही. माझ्या ह्या दोन्ही शक्ती तुम्हाला दिल्या करतात आणि मी फक्त पाहतो. म्हणून आपण काय म्हणतो? प्रकृतीचे गुलाम आहेत. आणि ज्ञानेश्वरी प्रकृतीच्या गुलामांना, मायेच्या गुलामांना नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं. कोणती ओवी? प्राकृता हा ग्रंथ निजे एत हिमांशीची खाणे चकोराचे. प्राकृता
म्हणजे प्रकृती शक्तीच्या अधीन असणाऱ्यांना माझा ग्रंथ नाही. म्हणजे कर्मशक्तीच्या आणि गुणशक्ती मायेच्या जे अधीन आहेत, जे त्याचे गुलाम आहेत, त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे अनुभव नाही. एथाधिकार्या निष्काम काम कामना रहित जे झाले तिथून ज्ञानेश्वरीचं उड्डाण आहे अनुभवांचं. काम मनाच्या दोन्ही अवस्था संपल्या पाहिजे, लक्षात घ्या. तर ज्ञानेश्वरी आहे. जे प्रकृतीचे आधारे म्हणून भगवान काही करत नाही, भगवान फक्त पाहतो, मी द्रष्टा आहे. मग भगवान हालचाल केव्हा करतो लक्षात घ्या. आता तुम्हाला सायन्स कळेल कधी हालचाल करतो तुमच्यासाठी. तुम्ही म्हणा भगवान जर गपचूप बसत असेल तर कसं बाबा आम्ही करावं की नाही. ह्या शक्तीमध्ये एक गुण आहे. ही शक्ती तुम्हाला ऊर्ध्वही नेऊ शकते, अधोगतीलाही नेऊ शकते. ऊर्ध्व नेण्याचे प्रयोग तुम्ही करा, ती तुम्हाला ऊर्ध्व नेते, प्रभूजवळ घेऊन जाते. आणि अर्ध खाली जाण्याचे प्रयोग केले. आता आम्ही चरवण तर्पणच करणार नाही, आम्ही कुठले प्रयोग करणार नाही. कोणीकडे घेऊन जाईल ती? खाली घेऊन जाईल. प्रभूने आम्हाला बुद्धी द्यावी ना. प्रभू ह्या दोन्हीच्या मध्ये येतच नाहीत, माया आणि कर्म. माया आणि कर्म थिअरी याच्यामध्ये प्रभू येत नाही, कारण या लाटालहरी आहेत भ्रमाच्या, इल्युजन डिल्युजन हॅल्युसिनेशनच्या, गतिभ्रमाच्या ह्या लाटालहरी आहेत. आणि प्रभू त्याच्या पलीकडे, त्याच्यापर्यंत नेतात ह्या, हे खरं आहे. आणि तिथे गेल्यानंतर प्रभू ॲक्सेप्ट, प्रेमाच्या धाग्याने तुम्हाला वर जायचंय, मी तुम्हाला सांगितलं. मग प्रभू ॲक्सेप्ट ज्या दिवशी तुमचं प्रेम करेल, प्रभू खुश होईल तुमच्या प्रेमावर, त्यावेळेस तो हालचाल करील आणि माया आणि कर्मशक्तीला तो तुमच्या ताब्यात देईल. यू आर द बॉस, आपल्या ताब्यात देईल. त्याला म्हणतात सिद्ध. आणि ताब्यात नाही तोपर्यंत साधक. साधक आणि सिद्ध. सिद्ध म्हणजे ही दोन्ही शक्तीचा मी स्वामी झालो. प्रभू तुम्हाला स्वामी करतो, कारण त्याच्या सारखं तो करून टाकतो. मग ह्या अधीन राहतात आपल्या, त्यावेळेस हा सिद्ध होतो. त्यावेळेस प्रभू हालचाल करतो, पण तेवढी ताकद लागते आपल्या जवळ. किती सेंट% करावं लागेल, तोपर्यंत प्रभू हालचाल करत नाही. प्रभू तुमच्या कर्मावर सोडतो. जे प्रकृतीचे आधारे गुणाचे व्यभिचारे. गुणाचे व्यभिचारे, एक दुसऱ्यामध्ये सरमिसळ गुण व्हायला लागले की तुम्ही ब्राह्मण असले तरी क्षुद्राकडे वळता. ब्राह्मण असून नॉनव्हेज खातोय, क्षुद्र असून पारायण करतोय. हे गुण मिश्रणात तसे कर्म घडतात आणि तसे फळं तुम्ही भोगता. मी काही करत नाही. जे प्रकृतीचे आधारे मी तुम्हाला चांगलं शरीर दिलं होतं. प्रभू म्हणतो ते ओवी पुन्हा पा. स्वभाव जात भजनशीळ, पण ज्ञाने विननाशिले. ज्ञान म्हणजे ते आत्मज्ञान तुम्हाला नसल्यामुळे नाश पावला. आणि कर्म थिअरी आणि गुण थिअरी हजारो जन्मात तुम्ही जे काही करत आलात त्याच्यामुळं तुम्ही मला विसरलात. माझा दोष नाही, हा दोष तुमचा आहे. म्हणून कर्म
आपल्याला करायची मोकळीक आहे. कोणीकडे जायचे आपण ठरवायचं, प्रभू ठरवत नाही. प्रभू आणून देतो तुम्हाला, तेही तुमच्या कर्म विपाक थिअरीमध्येच, की समजा कर्माचा असा पुण्याचा असा एक प्रभाव निर्माण झाला की त्यावेळेस सिद्धगुरूची तो भेट करून दे. पण घ्यायचं की नाही तुम्ही ठरवायचं, प्रभू नाही ठरवत. चॉईस तुम्हाला आहे, कर्म करण्याचा चॉईस तुम्हाला आहे. आणि ती कर्मशक्तीच तुम्हाला फळ देते, ती मायाशक्ती गुणशक्ती तुम्हाला फळ देते. प्रभू काय करणार? हा एक आहे, फळ जर वाईट असेल फार, तुम्ही जर खरंच प्रभूचे भक्त झालात तर प्रभू माफ पुष्कळ अंशी करतो. त्या शक्तीला माफ करायला होतो. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, सोड, बच्चा आहे आधी. एथ एकची हे धनुष्य पाणी, परी झाले या चहुवर्णी, ऐसी गुण कर्म कडसणी केली सहजे. हे पार्था, या वर्ण व्यवस्थेचे मूळ एकच आवर्ण अव्यय रूप होय. ह्या चारही वर्ण जे निर्माण झाले आणि त्रिगुण जे निर्माण झाले, हे एका मूळ वर्णापासून. मूळ वर्ण आहे अवर्ण, त्याला रंग नाही, आणि असेल तर दुसऱ्या वेळेस पांढरा रंग. त्याच्यापासून हे सगळे रंग रंग निर्माण झाले. पण याचा मूळ स्तोत्र कोण? अव्यय. म्हणजे मला भजायचं सोडून या रंगामध्ये रंगलेल्या देवांना बसताय. म्हणून ब्रह्मदेव शब्दाचा अर्थ मी सांगितला. ब्रह्म, देव का शब्द आला? ब्रह्मच बनावं. ब्रह्मदेव, ब्रह्म म्हणजे अव्यक्त भाग आणि देव म्हणजे व्यक्त भाग. ते अव्यक्त ज्यावेळेस व्यक्त झालं म्हणून ब्रह्मदेव, विष्णुदेव अशा अर्थाने. ब्रह्माला देव नाही म्हणत. सगुण आकाराला आलं, रूपात आलं की देव बनला. पण मूळ कोण आहे? अव्यय, ज्याच्यातनं सगळ्या खेळण्या तयार झाल्या. म्हणून मला भजा म्हणजे भगवान इथे सांगतायत, अव्ययापर्यंत तुम्ही या. तुम्ही मध्येच अडकून पडू नका या गुणत्रयी मायेमध्ये. म्हणजे इव्हन सगुणातही तुम्ही अडकू नका. माझं रूप तुम्हाला दिसेल, मूळ रूप माझं वेगळं आहे, तिथपर्यंत तुम्हाला चढायचं आहे. आणि तिथे न चढता मध्येच लोक अडकतात. कोणी मूर्तीपूजेत अडकतात, कोणी भजनात अडकतात, कोणी भोजनात अडकतात, कोणी माळेच्या जपात अडकतात, कोणी सगुण रूपात अडकतात. मूळ अव्यय रूपात या. आता तुम्हाला एवढा पसारा हिरण्य गर्भापर्यंत सांगितला, ते मूळ स्वरूप प्रभूला अपेक्षित आहे. आणि तितकं जायचंय चढणीचा अभ्यास. म्हणजे काय काय सोडावं लागतं हे मी सांगत चाललोय. आपण काही सोडत नाही, कारण धरतच काही नाही. एथ एकची हे धनुष्य पाणी, परी झाले या चहुवर्णी, ऐसी गुण कर्म कडसणी केली सहजे. हे पार्था, या वर्ण व्यवस्थेचे मूळ एकच अवर्ण अव्यय रूप होय, किंवा शुद्ध सत्व प्रधान प्रकृतीतील श्वेत वर्ण होय. यापासून शुक्ल लोहित कृष्ण असे तीन वर्ण, शमदम शौर्य तेज कृषी वाणिज्य निर्णय रूपाने स्वभावता झाले. परंतु रंगद्रव्य गुणधर्मानुसार त्याची जरी चार वर्णात विभागणी झाली, तरी याप्रमाणे गुणी वर्ण धर्म व त्या त्या द्रव्याचे कर्म याचे पृथक्करण निसर्गाने केले आहे, मी केलेलं नाही. ह्या शक्तीने केलंय, आणि तुम्ही शक्तीच्या हातातले खेळले झाले म्हणून तुम्ही केलंय, न मी काहीही केलेलं नाही भगवंत म्हणतात. कारण मूळ माझ्या शक्तीच तशा आहेत. ती शक्ती करते, पण मी शक्तीपासून अलिप्त आहे. भगवान गतिवंत आहेत का?
भगवान व्हायब्रेशनमध्ये आहेत का, त्रिगुणामध्ये आहेत का, म्हणजे मग मायेमध्ये अडकत नाहीत. लक्षात घ्या. भगवान कर्म थिअरीमध्ये अडकतात का, नाही, म्हणजे ते अलिप्त आहेत की नाही, हो, मग त्यांनी केलं का, शक्तीने केलं का. शक्तीचा तो स्वभाव धर्म आहे. त्या स्वभाव धर्माप्रमाणे तुम्ही अडकले आणि तुम्ही वाहत गेले. मी काय करू, थोडक्यात म्हणजे मी काय करू. म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी. म्हणून ऐके पार्था, हे अर्जुना, हे विज्ञान लक्षात घे आणि वर्णभेद व्यवस्था आहे यावरून लक्षात येईल या वर्ण व्यवस्थेचा करता मी मुळीच नाही, मी केलेलं नाही. कारण माझ्या ज्या दोन शक्ती आहेत यांनी केलं, मी शक्तींचा स्वामी आहे. लक्षात घ्या, मी केलेलं नाही. सृष्टी आरंभ करण्याकरिता हे सर्व करावं लागतं. या शक्तीनं आदेश दिला त्याप्रमाणे. हा शक्तीचा खेळ आहे, माझा नाही. मी नाही हे केलं, म्हणून मला कोणी दोष देऊ नका. या वर्णव्यवस्था चारी वर्ण मी नाही केलं. गुण कर्माप्रमाणे वर्ण निर्माण झाले. माझ्यात काम उत्पन्न झाला म्हणून हे सगळं निर्माण झालं. काम संपला की आपलंही कामच संपवायचं आहे. सेक्सही संपवायच्या आणि इच्छाही संपवायच्या. देव झाला. काम आणि कामना संपल्या, संपलं सगळं. न मां कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बद्धते. मला कर्म पुण्य पापे लिप्त करीत नाहीत. कर्मफलाविषयी माझी इच्छा नाही. याप्रमाणे मला आत्म्याला जो सर्व प्रकारे जाणतो तो कर्माने बद्ध केला जात नाही. बाप्पासाहेबांचं समगीत या श्लोकावर, कर्मे बाधती ना माते फळ इच्छा नसे माते. भगवान कसा आहे आणि आपण असे झालो तर भगवान आपल्यात आहे. भगवान आपल्या पाठीराखा होईल आणि आपण भगवत रूप होऊ. जे माझ्यासारखे मद्भावा शरण आले. कर्म बाधती ना माते फळ इच्छा नसे माते. असे मला जो जाणतो कर्मबद्ध तो न होतो. ऋषी बुद्धी रंग अंगी भंगी शुक्ल वर्णे वागे संगी. ओव्या फार छान आहेत. हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. कोण मुक्त होतो? प्रभू म्हणतो मी मुक्त आहे. आपण म्हणतो तुम्हाला कामना उत्पन्न झाली होती तुम्ही कसे मुक्त आहेत? अरे कामना उत्पन्न झाली प्रभूला, आपल्यासारखी नाही. आदेश दिलेला योग मायेला आणि प्रकृतीला. स्वतः शक्ती दोन भागात विभक्त झाली, नंतर त्रिगुणी झाली. आपण आदेश द्यायची गरज नाही, तिच्या आदेशानं चालणार आहेत. माझ्या मनाला वाटलं तुम्हाला बोलावं, बस बस, तिच्या आदेशाने ती कठपुतली सारखं नाचवते आपल्याला. प्रभूला नाही नाचवत. म्हणून प्रभूचा काम आपल्या कामात फरक आहे. हे मजची स्तव झाले. आपण प्रभूला प्रश्न विचारण्याच्या आतच प्रभू म्हणतायत
बाहेर जर ओवी घेतली तर खूप मोठं पसारा मांडावा लागेल. तुमच्या पुढे घेतोय, जाण आहे म्हणून. हे मजची स्तव झाले. प्रभूला तुम्ही प्रश्न विचारणार वकिली भाषेत, विटनेस बॉक्समध्ये. सांगा, स्वतः शक्ती कोणाची? तो म्हणतो माझी. दोन्ही कोणी निर्माण केल्या? स्वतः शक्तीने. बरोबर आहे. कामना कोणाला उत्पन्न झाली? एकोहम बहुशाम. तो म्हणेल मला. मग कामना जर उत्पन्न झाली तर तुम्ही संसार नाही केला का उभा? तो म्हणतो नाही. लक्षात घ्या. हे मजची स्तव झाले, परिम्या नाही केले. होय, माझ्यासाठी झालंय. ह्या दोन्ही मायेनी तुम्हाला इच्छा झाल्याबरोबर एवढं प्रगट केलं. विशाल ब्रह्मांड, करोडो ब्रह्मांड, करोडो सूर्यमाला सगळ्या दन 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 उभ्या झाल्या. पण तुमच्या तपानी झाल्या ना? यस. तप यांनीच केलं ना. झाल्या. हो म्हणतो, ती योगमाया आहे. मी तर काही बस असं करा म्हणालोच नाही, तिनं करून टाकलं. जशी बायको आपण आणतो फेरीगिरी मारून. स्वयंपाक कोणी केला तर आपल्याला विचारलं, आपण मी नाही केला. बायको कोणाची आहे? हो माझी. मग स्वयंपाक तुम्ही नाही केला का? मी नाही केला. बायको आहे ना माझी? हो, पण मी नाही केला, बायकोनी केला. काय तुम्ही वांग्याची भाजी खराब केली? मी नाही केली, माझ्या बायकोने केली. पोरं कोणाचे आहेत? बायकोचे. बंगला ठीक आहे माझा. तुम्ही बांधला का? तो म्हणतो नाही. कोणी बांधला? गवंड्याने. सिमेंट कोणी आणलं? आपण सहज म्हणतो हा बंगला कोणाचा आहे? माझा. आपण आता प्रश्न विचारा, वा 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 वा, पंखा तुम्ही निर्माण केला? आपण नाही. हे विटा याला लागणाऱ्या तुम्ही निर्माण केल्या? नाही. सिमेंट तुम्ही निर्माण केलं? नाही. याला लागणारा पैसा तुम्ही निर्माण केला? नाही. लेबर आणून लावले तुम्ही निर्माण केले? नाही. काय केलंय तुम्ही? काहीच केलं नाही. मग तरी माझं आहे. मग कोणी केलं? करणाऱ्याने केलं. आपली कर्मशक्ती, आपली गुणशक्तीने हे सगळं निर्माण केलं. आपण केलंय का? पैसा आपल्या बुद्धीने कमवून दिला. सगळं काय काय असेल ते लक्षात घ्या. प्रभू म्हणतो हे माझ्यासाठी, माझ्या इच्छे खातर झालंय, पण मी नाही केलं. नवरदेवाला समजा म्हणले, वा 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 वा, काय छान बायको निर्माण केलीस तू. म्हणे हो मी नाही केली, तिच्या आई वडिलांनी केली. काय वराडी छान निर्माण करून आणले, ते मी नाही केली निर्माण. वा वा नवरदेव बुवा, काय मंडवा आहे 3 लाखाचा, काय निर्माण केला? तो म्हणतो मी नाही केला. बरं घोडी जी बसायला आणली, काय निर्माण केली? तो म्हणतो मी नाही केली. बाशिंग गुडघ्याला लावून बसलेत काही लोक, डोक्याला लावून बसतात, कोणी निर्माण केलं? तो म्हणतो मी नाही निर्माण केलं. खुर्च्या मागच्या नाही, फोटोवाला नाही, जेवणावळ नाही. मग काय निर्माण केलं? काही नाही. मग कोणासाठी झालंय? हे मजची स्तव झाले. हो माझ्यासाठी झालंय. हे वराडी कोणासाठी आले? माझ्यासाठी. घोडी माझ्यासाठी, बायको माझ्यासाठी, सासरा माझ्यासाठी, खडू सासू माझ्यासाठी. हे मजची स्तव झाले, परिम्या नाही केले. बायको कोणासाठी आणली? माझ्यासाठी. तुम्ही केली का? नाही.
आता हा भाव पहा, हे जगतही आपण निर्माण केलं नाही. आपण कुठलीच वस्तू निर्माण करू शकत नाही. ती गुणशक्ती माया, कर्मशक्ती प्रकृती हे निर्माण करते. आपण उगीच म्हणतो मी स्वामी आहे, मी स्वामी आहे, मी स्वामी आहे. आपण आपलं आयुष्यही कायम टिकू शकत नाही. कधी म्हातारे झालो, कधी तरुण होतो, कधी बाल होतो, कधी अवस्था पार करून गेलो, आपल्याला पता लागत नाही. काही हातात नाही. तरी आपण म्हणतो आम्ही मालक आहोत. इथे डिच्चू आहे. प्रभू या दोन्ही शक्ती प्रभूच्या अधीन असून ते म्हणतात मी केलेलं नाही. ह्या त्यांचा खेळ आहे दोघांचा. तुम्ही 2 नौकर लावले. एक पहिलवान लावला, कुस्तीला पाठवला. एक लावला, शेतामध्ये नांगर धरायला गेला. एक लावला, हॉटेलचा मॅनेजर झाला. तिघांनी 3 कामं केली. आपण म्हणले वा वा, काय पहिलवान तुमचा होता तो नौकर, काय निर्माण केला. मी नाही केला. कोणासाठी झाला? माझ्यासाठी. हे मजची स्तव झाले, त्याच्या प्रकृतीने, त्याच्या मायेने त्याला निर्माण केलं. आणि तुमच्या प्रकृतीने आणि तुमच्या मायेने त्याला जवळ ठेवलं. तुमचा काय रोल आहे? तुम्ही म्हणजे आत्मा. काय रोल आहे तुमचा? हे मजची स्तव झाले, परिम्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. प्रभूच्या अधीन गुणमयी माया, प्रकृतिवंत कर्मशक्ती जशी असते तशी आपण साधनेद्वारे ज्या दिवशी अधीन करून घेऊ आणि मग कळेल हा सगळा मायेचा खेळ आहे. आणि त्या स्थितीत तुम्ही ब्रह्मस्थितीमध्ये राहून ज्यावेळी स्वतः शक्तीचाच फक्त अनुभव घ्याल, लक्षात घ्या, प्रकृतीच्या कर्मबंधनातून तुम्ही विमुक्त व्हाल, गुणमयी मायेच्या पासून तुम्ही गुणातीत व्हाल. त्याला गुणातीत म्हणतात. आणि कर्म ज्यावेळेस तुम्हाला बंधनकारक ठरणार नाही, प्रकृती आणि माया या दोन्हीच्या तुम्ही पार जाल, त्यावेळेस प्रभू तुम्हाला तुमच्या चरणाजवळ घेईल. त्यावेळेस प्रभू म्हणतात, असं ज्यावेळेस ज्यानं अनुभवलं की तो गुणातीत झाला आणि कर्मातीत झाला, की तो मजभावा सहजे आले, ते मीची होनी ठेले. देव पाहावया गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो. या दोन्ही शक्तीच्या पलीकडे जायचं, गुणातीत व्हायचंय, त्रिगुणातीत व्हायचं. मग तमातून रजात जायचं, रजातून सत्वात जायचं, सत्वातून शुद्ध सत्वात जायचं आणि गुणातीत अवस्थेत जायचं. इकडे कर्म, कर्मातून अकर्मात जायचं, निष्कर्मात जायचं, निष्कर्मातून अकर्मात जायचं. स्वतः शक्ती. प्रभू जसा करतो तसं आपण केलं की प्रभूमय झालं. लक्षात घ्या. त्याच्याकरता ज्ञानेश्वरी. हे मजची स्तव जा. मग आपल्याला वाटतं, मग त्या स्थितीत, ब्रह्मस्थितीत राहून व्यवहार केला तुम्हाला बाधत नाही, ही गॅरंटी भगवंतानी दिली. खून करा, माफ आहे. कुठले नियम नाहीत त्याला, काहीच नाही. कारण ती ब्रह्मस्थितीत आल्यानंतर बुद्धी भगवंताची होते. म्हणून सिद्धांना कधी काय पूर्ण होईल सांगता येत नाही, कारण ती देव प्रेरणा असते, देव बुद्धी असते. ती कर्मशक्ती मानवी नसते, ती भगवंताची असते, प्रेरणा शक्ती असते. लक्षात घ्या. म्हणून ती बाधतच नाही. काही करा, बाधत नाही. मग भगवंताला बांधली का हो?
भगवान गोपालकृष्ण चोऱ्या केल्या, 379 कलम लागलं. कारण मायेचा खेळ दाखवला, तो नाही लिप्त. अरे एका क्षणात सोडून सगळ्याला निघून जातो हा भगवान. भगवंताची फॅमिली म्हणजे परभणी शहराची लोकसंख्या. नातू, पंतू, निपंतू, 16,108 बायकांना 10 पोरं आणि त्यांना पुन्हा 10 पोरं. हिशोब करा. परभणी शहराव एवढं बंगला प्रभूंचा. एका क्षणात सगळं संपवलं. निर्मोही, काही वाटलं नाही. पांडवांनाही सोडून गेला, रडला नाही. म्हणून हा प्रभू सारखं ज्याला होत नाही तो पारंगत झाला. बद्भावा सहजे आले आणि त्याच्यासाठी यमनियमी कडसले. पूर्ण होरपळून टाकायचंय तुम्हाला, तरच ते जुळला. वर्णव्यवस्था माझ्या मुळे झाली आहे, परंतु ही मी केली नाही. अरे अर्जुना, अशा रीतीने ज्याने अनुभवले तो योगी मुक्त झाला. प्राण मन बुद्धीच्या ऐक्यून योगिक कायाकल्पद्वारा निरामय झाला. आणि मग शुक्ल रंगातून आत्मबोध येतो. संघात असंग व्यवहार करता येतो. प्रभू हे सगळं निर्माण करून शक्तीच्या आधारे असंग आहे, निसंग आहे, अलिप्त आहे. तसं आपण अलिप्त झालं पाहिजे. नामानिराळे, संसारात राहून वेगळा, कर्म करून अकर्ता. प्रभू कर्म करून अकर्ताय, कारण त्याची शक्ती करते, त्याला बाधत नाही. म्हणून आपल्याला 2 प्रकारे कर्म, म्हणून आपण काय म्हणलं, चिलखत घालायचं सुरुवातीला. कसं, परवानगी मागणे आणि अर्पण करणे. प्रत्येक कर्मामध्ये परवानगी मागणे आणि अर्पण करणे हे पहिलं चिलखत आहे. नंतर हळूहळू स्टेजेस सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस ही स्वधा शक्ती तुमच्यामध्ये प्रगट होईल, धारणेच्या रूपात धारणा प्रगट होईल, त्यावेळेस तिला हात उचलायचा, परवानगी मागायची, हात उचलायचा. धारणा शक्ती प्रगटली ती हातात की हात उचलायचा, नाही प्रगटली की हात खाली करायचा. परवानगी मागणे, अर्पण करणे सुरुवातीचा अभ्यास. पुढे पुढे आपल्यासारखा एक पुरुष निर्माण होतो परवानगी मागायला. प्रतितत्वाचा जय झाल्यानंतर तो हात असा करतो, परवानगी आहे कर्माची, मग करायचं. आणि त्यानंतर अहंकार, प्राणशक्ती सगळी ताब्यात येते. संबंध शरीर पॅरालिसिस सारखं होऊन जातं. केव्हाही अहंकार लीन होतो, अहंकार राहत नाही. मुंग्या येणं, प्रखर वैराग्य आणि तप जर झालेला असेल, सगळे वैराग्यामध्ये इंद्रिय असतात, मग कर्म करायला आज्ञा करायची असते, परवानगी नाही घ्यायची. कारण तुम्ही आता देवात्म शक्तीचे स्वामी झालात. ती माया शक्ती प्रकृती तुमच्या हातात आली. आज्ञा करायची, आज्ञा, फक्त आज्ञा करायची की ताबडतोब शक्ती अंगात येते. काम करायचं, ॲटोमॅटिक पुन्हा लुप्त होते, ॲटोमॅटिक लुप्त होते. जशी मांजर आपली नखं बाहेर काढते कामाच्या वेळेस, पुन्हा आत घेते. बाधत नाही कर्म, काही करा बाधत नाही. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, त्याला काही नाही, तो मुक्त. ज्याला कर्म बाधत नाहीत आणि ज्याला गुणही बाधत नाहीत, त्याच्या पलीकडे गेला तो कर्म बंधन मुक्त, त्याला म्हणतात मुक्ती. हे मजची स्तव झाले परिम्या. आणि मग आपल्याला गर्व येईल का? सर्वसाधारणपणे असं जरी आपण मनात आणलं, हे माझं नाही, ही बायको भगवंतांनी निर्माण केली, साध्या भाषेत, माझी नाही. मुलगा माझा नाही, भगवंतानी. मी माझा नाही, मलाही भगवंतांनी निर्माण केलं. त्याचा काही हेतू असेल. पैसा माझा नाही, काही माझं नाही, हे सगळं भगवंताचं.
सिया राममय सब जग जाणी. सगळ्यामध्ये हा भाव, कारण पुढे जो भाव ऑटोमॅटिक निर्माण होणार आहे त्याची कृत्रिम सुरुवात ही आहे. म्हणून दान आहे, म्हणून समर्पण आहे, म्हणून दान धर्म शब्द आलेले आहेत. आपलं नाही, भगवंत आहे, तुझं आहे. त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत. गोविंदा तुझंच तुला देतोय रे. जय जगदीश हरे मध्ये आरतीमध्ये वाक्य आलंय, कोणतं सांगा? तेरा तुझे को अर्पण क्या लागे मोहे. ओम जय जगदीश हरे. पुन्हा भाव, माझं नाही, तुझंच तुला दिलंय. त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत. गोविंदा तुझीच वस्तू तुला अर्पण करायलो, मला काय गेलंय? फक्त अर्पण करायला हाताचं फक्त एवढं केलं, माझं नाही. हा भाव सुरुवातीला पाहिजे, म्हणजे तिथपर्यंत जाता येतं. सुरुवातीला माझं आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तुकाराम म्हणतात, सुरुवातीला मुक्त होता. दुःख केव्हा पोराला वाटतो? माझी खेळणी. लहानपणी काही वाटतं का? मोकळा असतो तो, त्याच्या हातातलं घ्या त्याला काही वाटत नाही. ज्या दिवशी तो म्हणतो हे खेळणं माझं आहे, ही मोटर माझी आहे, दोन पोराचे भांडणं सुरू होतात. माझंही म्हटलं की भांडण आलं, आणि भगवंता तुझंही म्हटलं की माझं गेलं काय? त्वदीय वस्तु गोविंदम. भांडणं का होतात? माझं म्हटलं की. मुक्त होता, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्यांगी घेतले जडून. तुकाराम म्हणतात, पाप आणि पुण्य तिथून सुरुवात झाली. माझं म्हटलं की पाप, तुझं म्हटलं की पुण्य. सगळा हा पसार आहे, आणि ह्या सगळ्या टेस्टिंग मधून साधक जावा लागतो. त्याच्यात आपण किती उतरतो त्याच्यावर ते वरचा खेळ अवलंबून आहे. प्रभू खेळ टाकत असतो, त्या मायावी शक्ती देखील खेळ टाकत असतात, आणि तुमची टेस्ट पाहत असतात. बेट्या, मी निर्माण केलंय, तुझं बनतोय का? ज्याचे त्या वंचले आठवणा होता. बाप्पासाहेबांचा अभंग. दंड या निमित्ता कारणे हा. ज्याचं आहे त्याला विसरले आणि त्याला नाही दिलं म्हणून दंड भोगावा लागायला लोकांना. माझंय म्हणतात. अच्छा, तुझंय. आपण ट्रस्टी आहोत, आपण मालक नाहीत, कशाचेही मालक नाही. ओनली ट्रस्टी. and how you are going to utilize the property and money, हे पाहण्यात येतं. this should be taken into account. हे पाहिलं जातं. आपलं किती आपण म्हटलंय. इथं भगवानही म्हणतो माझं नाही, माझ्यासाठी झालंय, पण माझं नाही, त्या शक्तींचं आहे. आणि उद्या काही करता काही एखादं ब्रह्मांड उड आलं, त्याला काय घेणं देणं आहे. उड आलं, ती शक्ती पाहून घेईल. आपल्याला काय करायचं? अहो, जनरेटर आणला आणि जनरेटरनी 7-8 ट्यूबलाईट उडाले. आपण हळहळ करतो का? नाही नाही, त्याचं उडालं. आपल्याला काय करायचं? त्या शक्तीचं उडालं. ती शक्ती पाहिजे काय करायचं ते. आपण काही नाही करायचं. म्हणून ज्या दिवशी सामर्थ्य अंगामध्ये तपश्चर्येचं येईल, त्या दिवशी हे माझं नाही असंच असेल. इथे तुकाराम म्हणतात, अश्रुत हे प्रासादिक कृपा भीक स्वामींची.
कृपा भीक स्वामीची, कृपा भीक स्वामीची. हे प्रासादिक आहे, गुरुने दिलेलं भीक आहे, हे माझं नाही. तसं सगळं जगत ईश्वराचं आहे. जीव, जगत आणि जगदीश सगळं ईश्वराचं आहे, तुमचं काही नाही. हा भाव सुरुवातीला पाहिजे आणि एंडला अशी स्थिती आली पाहिजे. मग सुटला गा ऐसे जेणे जाणितले, तो सुटला गा, तो मुक्त. मग ह्या परीक्षा नाही का पाहणार हो देव? देव कुठलीही परीक्षा पाहिजे. कशा कशात जीव तुमचा अडकला, बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, ज्याच्यात तुमचा जीव अडकला ती परीक्षा आधी पाहिजे. टीव्ही मध्ये जर अडकला असेल, सिरियल पाहिल्याशिवाय पोटच भरत नसेल, जेवणाचं ताट टीव्ही, आपण याच्यामध्ये जेवणाचं ताट, आणि पाहता पाहता इथपर्यंत घास येतो, पण ते सीन काय मग घालतो. बरीच मी टीव्ही पाहत नसतो, मी त्या माणसाकडे पाहतो जो टीव्हीला पाहतो. आपण द्रष्टे आहोत ना. द्रष्टे माणसाने सीन पाहायचा फक्त. मला त्या टीव्हीच्या चित्रापेक्षा याचा सीन चांगला वाटतो. मग त्याला म्हणतो चाव ना, पुन्हा जेवतच नाही. कशाहून आलं होतं? भगवान परीक्षा का पाहू नये? टीव्हीत अडकलाय का जीव, मग एखादं पोरग येतं, फोडतो ते टीव्ही, नाही तर शॉर्ट सर्किट होतं, झालं टीव्ही ऑफ. मग काय वाटतं आपल्याला? किती शिव्या देतो नवऱ्याला, कोणाला, टीव्ही कसा गेला, दुकानदारावर कारवाया किती करतो. नाही, बायकोत फार जीव अडकला, वरून गौरवर्णाची चांगली स्त्री आणली आणि फटाफट लाथा मारू लागली. अरे ह्याची फळ काय ममता पाला. अडकून येत नाही भगवान कशातच. पैशात जीव अडकला, इन्कम टॅक्सवाला येतो, धाड मारतो. रडतो का? सगळ्या टेस्टिंग मधून जाणार. तुमचं घर सोडावं लागेल, तुमचे बंगले सोडावे लागतील, काय सोडायला लावेल देव, आणि परीक्षा पाहिल. किती आपलं म्हणतोय, एका क्षणात काही सोडता आलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोर तर अर्ध्याच तासात तयार झाले. अर्धा तास देतो का वेळ, आणि झालं की म्हणले चल घे माझा जीव. काय तयारी आहे या लोकांची. सोडता आलं पाहिजे. आपल्याला धरता येतं पण सोडता येत नाही. प्रभू म्हणतो धरूही नका, सोडण्याचं कारण नाही, आणि समजा धरलं तर सोडावं लागेल. या दोन्ही टेस्टिंग मधून जावं लागेल. तो सुटला गा, तो मुक्त. इथपर्यंत अर्जुनाला भगवान सांगतायत तू आला पाहिजे. हे मजची स्तव झाले, परिम्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले, तो सुटला गा. भगवान आपल्याला व्यवहारात वागण्याची कला शिकवतायत. अध्यात्मात राहून व्यवहारांचे सुखदुःखांचे पडसाद आपल्यावर ते उमटू नयेत ही कला सांगतायत. सुख दुःख मनाच्या अवस्था आहेत. मन आणि विकार, कामना आणि विकार त्याच्यातून उत्पन्न होतात. मनच संपवलं तर कामनाही संपली, विकारही संपले, आणि सुख आणि दुःखही संपले. अशी अवस्था प्राप्त होते. आणि संबंधांगामध्ये तप जर असेल तर स्वधाशक्ती निर्माण होते. ही शक्ती तुमची मायाशक्ती आणि कर्मशक्ती, ह्या दोन्ही शक्ती म्हणजे गुणमयी शक्ती आणि कर्मशक्ती, गतिवंत शक्ती, ह्या कंट्रोलमध्ये आल्या की स्वधाशक्ती येते. आणि स्वधाशक्तीच्या जोरावर जसा प्रभू अवात श्वसन करतो तशी अखंड व्यवहारामध्ये स्थिती आली पाहिजे. हे भगवान अर्जुनाला सांगतायत. असा तू झाला की मग तू माझ्याजवळ आलास, मी तुझ्यावर प्रेम